नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसतोय। विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश होणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। विलास शिंदे आता ठाण्याकडे रवाना झाल्याची माहिती। दुपारी 12 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। विलास शिंदेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक आणि 4 माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत हे पक्षप्रवेश पार पडणार आहे। शिवसेनेला जय महाराष्ट्र करत विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे। हे तेच विलास शिंदे ज्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली होती आणि यावेळी शिंदेंकडे नाही जाणार मग कोणाकडे जाणार असं वक्तव्य केलेलं होतं। तेच शिंदे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे चाललेले आहे। अण्णा आज शिवसेनेत प्रवेश करताय, काय भावना आहे? शिवसेनेचाच प्रवेश मी माझ्याच घरी चाललोय ना। शिवसैनिकच आहे ना, शिवसेने कुठे जाऊ शकत नाही। जिथं बाळासाहेबांचे सोडून तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेना ही बाळासाहेबांची आणि जिथं बाळासाहेबांचे विचार आहे ती मला वाटलं खरी शिवसेना आहे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आज जर आपण मी तर आता जवळ बघितले 2 महिन्यात ते फक्त एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं जिथं कामाचं मूल्यमापन होत असेल, जिथं आपला सन्मान ठेवला जात असेल, शिवसैनिकाचा सन्मान राखला जात असेल ते फक्त तिथं राखला जातोय आणि म्हणून आज शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने त्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत जात आहोत। गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणावर होतं। काही नाही, नाटक बिटक करणारा कार्यकर्ता मी नाही, तुम्हाला सांगून देतो। ज्यावेळेस आपला माझ्यावर जो अन्याय झाला तो सगळ्यात काही लपून झालेला नाही, उघड येतो। जे माझं हक्काचं पद होतं ते त्याला आणल्या पोरांना दिलं, एवढल्या पोरांना मागच्या पोरच्या आल्या पोरांना त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायचं। हा अवमान नाही का? आमच्यावर काही कुठे डाग आहे का? आम्ही पक्षाला कधी खाली पाहायला लावलं का? आम्ही काही चुकीचं काम केलेलं आहे का? 4 नगरसेवक निवडून आणणारा हा मतदारसंघ आहे, आता नगरसेवकच सोबत आहे, पदाधिकारी सोबत आहे, आमच्या इकडे एक माणूस फुटेल नाही। मग नेमचं आमचं मूल्यमापन होतं कसं आहे? मग आम्हाला डावललं का जातं? जे 4 दिवस लोकसभेच्या प्रचारात आले त्यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करता, जे उमेदवारी मागून लढले अंगावर गेल्या लोकांच्या निवडून आलं त्यांचं तुम्ही डिमोशन करता। हे मूल्यमापन नेमकं कोण करतंय? माझा पक्ष प्रमुखांवरती आणि पक्षाचे नेते संजय राऊत साहेब यांच्यावरती अजिबात नाराजी नाही, पण त्यांना जे फीडअप करताय जे मधले आहे ना त्यांना तुम्ही विचारा, ते मूल्यमापन चांगलं करत नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।